नमस्कार. आजच्या या विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आणि तितकाच गहन आहे. अवयवदान ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नाहीये, तर हा खऱ्या अर्थाने माणुसकीचा सर्वोच्च सन्मान आहे. एका माणसाने दुसऱ्याला दिलेली जीवनाची सर्वात मौल्यवान भेट आहे. चला तर मग आज या विषयाच्या खोलात जाऊन याचे सर्व पैलू समजून घेऊया. आजच्या या चर्चेत आपण प्रामुख्याने 6 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. दानाची शरीररचना, जिवंत विरुद्ध मरणोत्तर दान, ब्रेनस्टेम डेथची संकल्पना, काही गैरसमज आणि सत्य, या व्यवस्थेतील विश्वासाची ढाल आणि शेवटी आपण प्रत्यक्ष काय कृती करू शकतो हे आपण एकामागून एक पाहूया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. दानाची शरीररचना म्हणजेच आपण नेमकं काय दान करू शकतो. पुढे जाण्यापूर्वी एक अतिशय साधा पण विचार करायला लावणारा विचार आपण मनात आणूया. जीवन अनमोल आहे, ते वाया घालवू नका. हा नुसता एक विचार नाही, तर या संपूर्ण संकल्पनेचा हा भावनिक पाया आहे. याच एका ठाम भावनेतून अवयवदानाचा तो महान निर्णय जन्माला येतो. आता मानवी शरीरातून नेमकं काय दान करता येतं हे समजून घेणं खूप रंजक आहे. फुफ्फुसे, हृदय, यकृत, स्वादुपिंड आणि मूत्रपिंड यांसारखे आपले मुख्य अवयव आपण नक्कीच दान करू शकतो. पण त्यासोबतच कॉर्निया म्हणजे नेत्रपटल, त्वचा, हृदयाच्या झडपा आणि हाडे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ऊतींचंही दान करता येते. खरंच विचार करा, आपलं शरीर एखाद्या जिवंत खजिन्यासारखं आहे, ज्यातून आपण कित्येकांना नवसंजीवनी देऊ शकतो. इथे एक अत्यंत महत्त्वाचा वैद्यकीय फरक समजून घेणं गरजेचं आहे. अवयव आणि ऊतींमधला फरक. अवयव म्हणजे ऑर्गन हे शरीराचे असे भाग आहेत जे विशिष्ट आणि अत्यंत महत्त्वाचं काम करतात, जसं की हृदय किंवा किडनी. शेवटच्या टप्प्यातील आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी हाच एकमेव आशेचा किरण असतो. दुसरीकडे ऊती म्हणजे टिश्यू हा पेशींचा एक समूह असतो, जसं की त्वचा किंवा कॉर्निया. ऊतींच्या प्रत्यारोपणामुळे थेट प्राण वाचत नसले तरी त्या रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता मात्र कित्येक पटींनी सुधारते. सोप्या भाषेत सांगायचं तर दोन्ही प्रकारची दाणे तितकीच मोलाची आहेत. आता आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे. अवयवदानाचे 2 मुख्य मार्ग, जिवंतपणे केलेले दान आणि मरणोत्तर दान. या दोन्ही प्रक्रियांमागचे नियम आणि कायदेशीर बाजू स्पष्ट असणं खूप आवश्यक आहे. जिवंतपणे दानासाठी वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणं सक्तीचं आहे. यामध्ये आपण एक किडनी, यकृताचा काही भाग किंवा स्वादुपिंडाचा अर्धा भाग दान करू शकतो. घरातील जवळची व्यक्ती हे दान सहज करू शकते, पण समजा ती व्यक्ती रक्ताची नातेवाईक नसेल तर मात्र शासनाच्या प्राधिकरण समितीची पूर्वपरवानगी घ्यावीच लागते. आता मरणोत्तर दानाकडे पाहिलं तर ब्रेनस्टेम डेथ किंवा हृदय थांबून मृत्यू झाल्यानंतर अनेक उपयुक्त अवयव आणि ऊती दान करता येतात. अर्थात यासाठी मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची संमती अत्यंत आवश्यक असते. आता आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. मरणोत्तर दानाच्या संदर्भातला सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा वैद्यकीय शब्द म्हणजे ब्रेन स्टेम डेथ. हे नेमकं काय आहे ते पाहूया. बऱ्याच भाग कोमा आणि ब्रेन स्टेम डेथ या 2 अवस्थांमध्ये लोकांचा खूप गोंधळ उडतो. तो दूर करणं आज गरजेचं आहे. बघा, कोमा ही अशी स्थिती आहे जिथून रुग्ण पुन्हा बरा होऊन परत येऊ शकतो. व्यक्ती जिवंत असते आणि शुद्धीवर येण्याची पूर्ण शक्यता असते. पण ब्रेन स्टेम डेथ हा एक अंतिम अपरिवर्तनीय टप्पा आहे. या स्थितीत मेंदूचा तो मुख्य भाग जो व्यक्तीला जिवंत ठेवतो तो कायमचा निकामी झालेला असतो. मशीन किंवा व्हेंटिलेटरमुळे हृदय जरी काही काळ धडधडत असलं तरी वैद्यकीयदृष्ट्या तो मृत्यूच मानला जातो. इथून परत येणं पूर्णपणे अशक्य आहे. आणि साहजिकच अशी मोठी घोषणा रुग्णालयात काही घाईघाईत केली जात नाही. याची एक अतिशय कडक, सुरक्षित आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. यात प्रामुख्याने 4 टप्पे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे एक अधिकृत टीम असते, ज्यात 4 असे तज्ज्ञ डॉक्टर असतात ज्यांचा प्रत्यारोपणाशी काहीही संबंध नसतो. मग होते पहिली वैद्यकीय चाचणी, जिथे मेंदूची अत्यंत सखोल तपासणी केली जाते. यानंतर सक्तीची 6 तासांची प्रतीक्षा असते आणि मग दुसरी चाचणी होते. त्यानंतरच अंतिम मृत्यू घोषित केला जातो. या अत्यंत अचूक प्रक्रियेमुळे कुटुंबाला 100% खात्री मिळते की यामध्ये कुठलीही तडजोड किंवा चूक झालेली नाही. मृत्यू घोषित झाल्यावर वेळ खूप महत्त्वाची ठरते. याला आपण ट्रान्सप्लांट क्लॉक म्हणूया. तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हृदय आणि फुफ्फुसांसारखे अवयव काढल्यापासून अवघ्या 4 ते 8 तासात त्यांचं दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपण होणं अत्यंत गरजेचं असतं. किडनीसाठी मात्र आपल्याला 24 ते 48 तास मिळू शकतात. ही अक्षरशः वेळेविरुद्धची शर्यत असते. इथे जाणारा प्रत्येक सेकंड महत्त्वाचा आहे, कारण वेळ जितकी वाचेल तितकं तो अवयव यशस्वी होण्याची शक्यता वाढते. आता वळूया पुढच्या आणि अतिशय महत्त्वाच्या टप्प्याकडे, सत्य आणि गैरसमज.
समाजात असलेल्या शंका दूर केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. इथे सर्वात मोठा गोंधळ उडतो तो देहदान आणि अवयवदान या दोन संकल्पनांमध्ये. देहदान म्हणजे संपूर्ण शरीर वैद्यकीय महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी दिलं जातं. यात मृतदेह कुटुंबाला परत मिळत नाही. याउलट अवयवदान हे थेट दुसऱ्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी केलं जातं. ऑपरेशन थिएटरमध्ये पूर्ण आदराने आवश्यक अवयव काढले जातात, शरीरावर व्यवस्थित टाके घातले जातात आणि त्यानंतर अंतिम संस्कारासाठी मृतदेह अत्यंत सन्मानाने कुटुंबाच्या ताब्यात दिला जातो. चला तर मग समाजातले काही जुने गैरसमज आपण पटकन खोडून काढूया. अनेकांना वाटतं की अवयवदानामुळे मृतदेहाची विटंबना होते. हे 100% खोटं आहे. जिवंत माणसावर जशी शस्त्रक्रिया होते तसाच कट मारून नंतर अतिशय आदराने टाके घातले जातात. दुसरा गैरसमज म्हणजे घरी मृत्यू झाल्यास अवयवदान करता येतात का? बघा, घरी मृत्यू झाल्यास हृदय किंवा यकृत घेता येत नाही, कारण त्यासाठी रुग्णालयात ब्रेन स्टेम डेथ व्हावी लागते. पण कॉर्निया आणि त्वचा यांसारख्या ऊतींचं दान आपण घरी मृत्यू झाल्यावरही नक्की करू शकतो. आणि शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, अवयवदानासाठी कुटुंबाला 1 रुपयाही खर्च येत नाही. आणि अवयवांची खरेदी विक्री करणं हे कायद्याने पूर्णपणे बेकायदेशीर आणि अशक्य आहे. याच बेकायदेशीर गोष्टींचा उल्लेख निघालाय तर आपला पुढचा टप्पा आहे विश्वासाची ढाल. या क्षेत्रातील कायदेशीर आणि संस्थात्मक संरक्षण कसं काम करतं ते पाहूया. आपल्याकडे मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 2011 हा एक अत्यंत भक्कम कायदा आहे. जर कोणी अनधिकृतपणे मानवी अवयव काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला थेट 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आणि जर कोणी मानवी अवयवांचा व्यावसायिक किंवा पैशांसाठी व्यवहार करत असेल तर शिक्षेची तीव्रता आणखी वाढते. 5 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 20 लाख ते थेट 1 कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दंड. हा कठोर कायदा कोणत्याही गैरव्यवहाराला आळा घालतो आणि या प्रक्रियेवरचा आपला विश्वास दृढ करतो. हे सगळं सुरळीत सांभाळण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर NATDO, प्रादेशिक पातळीवर ROTDO आणि राज्य पातळीवर SOTDO अशी एक अतिशय सुसज्ज आणि पारदर्शक साखळी तयार केली गेली आहे. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे हिंदू, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम असो वा बौद्ध किंवा जैन, जगातल्या सर्वच प्रमुख धर्मांनी अवयवदानाला एक अत्यंत पवित्र आणि महान कार्य मानले आहे आणि त्याला आपला पूर्ण आशीर्वाद दिला आहे. आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. आजच शपथ घ्या, ही जीवन वाचवण्याची प्रत्यक्ष कृती आपण कशी करू शकतो. नोंदणीकृत दाता बनण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यात फक्त 3 साध्या पायऱ्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे संवाद. तुमचा निर्णय कुटुंबाला सांगा, कारण मृत्यूनंतर त्यांची संमती सक्तीची असते. दुसरी पायरी म्हणजे अधिकृत फॉर्म 7 भरणे. आणि तिसरी पायरी म्हणजे ऑनलाईन पोर्टल. तुम्ही www.noto.nic.in किंवा www.noto.abdm.gov.in वर जाऊन अवघ्या काही मिनिटात नोंदणी करू शकता. आणि समजा भविष्यात कधी तुमचा विचार बदललाच तर अजिबात चिंता करू नका. 1800-114-770 या टोल फ्री हेल्पलाईनवर फोन करून तुम्ही तुमची प्रतिज्ञा कधीही रद्द करू शकता. तो अधिकार तुमच्याकडे कायम असतो. या संपूर्ण विश्लेषणाचा शेवट आपण एका अतिशय सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. शेवटी हे मातीचं शरीर एक दिवस राख किंवा मातीतच मिसळणार आहे, पण अवयवदान करून आपण इतर माणसांच्या रूपात नक्कीच जिवंत राहू शकतो. आपल्या जीवनाची ज्योत विझली तरी ती दुसऱ्याचं घर नक्कीच उजळू शकते. जर हे शरीर संपणारच असेल तर मग तेच अवयव दुसऱ्या कोणाला तरी श्वास आणि नवं जीवन देण्यासाठी का वापरू नयेत, यावर नक्की विचार करा. अवयवदानाचा संकल्प करा आणि एका नव्या शक्यतेला जन्म द्या. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.